नमस्कार मित्रांनो, डी मार्ट चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश देवाने. शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. हिवाळ्या दिवसामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यासाठी खूप मोठ्या घोषणा केल्या आहेत. अवकाळी पावसाची सुद्धा घोषणा केली, अनुदानाबाबत घोषणा केलेली आहे, पुन्हा कर्जमाफी संदर्भात त्यांनी घोषणा केली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. जर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती घेऊन असतो आपल्या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम आपण अवकाळी पावसाचं पाहू. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की अवकाळी पावसासाठी 1815 कोटी तरतूद केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काल विधानसभेमध्ये काही शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेला म्हणजे प्राथमिक स्वरूपात. तिथे नागपूर तालुक्यातील काही जवळचे शेतकरी होते, त्यांना त्यांनी तिथे चेक दिले. त्याचे माझ्या पाठीमागं पाहत असता तिथले चेक वाटप केले आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. तर अनुदान पडण्यास सुरू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये दुसरी एक बाब समोर आलेली आहे की अवकाळी पावसामध्ये 32 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्याचा अहवाल म्हणजे पंचनामे जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात दिलेले आहेत. अशा जिल्ह्याचे नाव सांगतो, त्या जिल्ह्यामधले अनेक पंचनामे पूर्ण झालेले नाही. जर तुम्ही त्या जिल्ह्यातून असाल, तुमचे अनेक पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम परभणी एक जिल्हा, त्या जिल्ह्यातला पंचनामा पूर्ण झालेला नाही. त्यानंतर पुन्हा अकोला जिल्हा, त्यातला पंचनामा पूर्ण झालेला नाही. त्यानंतर पुन्हा अमरावतीमधील पंचनामा पूर्ण झालेला नाही. नागपूरमधील पंचनामा पूर्ण झालेला नाही. गोंदिया आणि चंद्रपूर ह्या दोन जिल्ह्यातील सुद्धा पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. हे जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्यात अनेक पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तर ह्याच्यासाठी आतापर्यंत आकडा आलेला आहे कृषी विभागाचा की ह्याच्यामध्ये 9,75,000 हेक्टरपर्यंत पिकाचे नुकसान झाल्यास सांगण्यात आलं आहे. ह्याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. त्याच्यामुळे सांगता 2,000 कोटीची तरतूद केली आहे. अनुदानाबाबतीसाठी 2,000 कोटी निधी वितरित केला जाणार आहे. जेवढे सर्व जिल्ह्याचे पंचनामे आल्यानंतर हे अनुदान वितरित केले जाणार सांगण्यात आलं आहे. आणि कर्जमाफीचा विषय राहिलेला, ह्याच्यामध्ये 6 लाख शेतकरी राहिले होते कर्जमाफीचे. काही शेतकरी झाले होते, पण त्या टायमाला मुख्यमंत्र्यांनी सभेत सांगितलं की त्या टायमाला जे कर्जमाफीचं पोर्टल होतं त्याला डाटा क्रॅश झाला होता. त्याच्यामुळे शेतकरी 6.5 लाख शेतकरी राहिले होते. ते आता नवीन पोर्टल सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा कर्जमाफी मिळणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे हिवाळ्या दिवसामध्ये शेतकऱ्यासाठी मोठ्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजली असेल, मी असं गृहीत धरतो. जर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती मिळतो आपल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.